घरातल्याच 2-3 मोजक्याच साहित्यांचा वापर करून इतका मस्त दाणेदार आंब्याचा कलकंद कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत. साधी सोपी रेसिपी आहे नेहमीप्रमाणेच आणि मी काही टिप्स देणार आहे. त्या टिप्स वापरून तुम्ही असा मस्त दाणेदार कलाकंद बनवू शकता. चला तर मग लगेचच पाहूया इतका मस्त दाणेदार आंब्याचा कलाकंद कसा बनवायचा. नमस्कार, मी प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आंब्याचा कलाकंद बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 लिटर एवढं आपल्याला दूध घालायचं आहे. दूध तुम्ही कोणतंही वापरू शकता, गाईचं किंवा म्हशीचं. आज मी इथे गाईचंच दूध वापरलं आहे. दूध हे मी इथे कच्चंच घेतलं आहे, म्हणजे पिशवीमधलं दूध इथे मी वापरलं आहे. उकळवून वगैरे वापरायचं नाही. आता गॅस चालू करायचा आहे आणि गॅसची आच मोठी ठेवायची आहे आणि एखाद्या पळीने व्यवस्थित असं दूध मिक्स करून घ्यायचं आणि दुधाला एक उकळी आणायची. काही मिनिटातच बघू शकता दूध उकळलं गेलं आहे. आता लगेचच गॅसची आच कमी करायची आणि व्यवस्थित पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं. आता हे उकळवून घेतलेलं दूध आपल्याला कलाकंद बनवण्यासाठी फाडून घ्यायचं आहे. म्हणजे दुधापासून आपल्याला पनीर तयार करायचं आहे. त्यासाठी एका भांड्यामध्ये 2 मोठे चमचे भरून मी व्हिनेगार घेतलं आहे. ते यामध्ये मिसळून घेणार आहे आणि गॅसची आच मंदच ठेवायची आहे आणि पुढच्या काही सेकंदातच तुम्ही बघू शकता संपूर्ण दूध फाटलं गेलं आहे. असं दूध आणि पाणी वेगळं झालं की लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. इथे बघू शकता व्यवस्थित पनीर तयार झालं आहे. यापेक्षा जास्त आपल्याला हे शिजवायचं नाही, नाहीतर पनीर चिवट बनतं. आता इथे मी एक भांडं घेतलं आहे आणि त्यावर एक अशी गाळणी ठेवून घेतली आहे. त्यामध्ये आपण जे फाडून घेतलेलं पनीर आहे ते संपूर्ण घालायचं आहे. आता या पनीरमध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं आहे आणि असं वर खाली करून घ्यायचं आहे. म्हणजे व्हिनेगारचा जो आंबटपणा असेल तो संपूर्ण निघून जाईल. बघू शकता किती मस्त आपला इथे पनीर तयार झालं आहे. असं पनीर घरच्या घरी केलं की कलाकंद अगदी दाणेदार बनतो. तुम्हाला जर दूध फाडून असं घरच्या घरी ताजं पनीर बनवायचं नसेल तर विकतचं पनीर तुम्ही वापरलं तरी देखील चालेल. थोडं थोडं पाणी घालून मी इथे संपूर्ण पनीर धुवून घेतलं आहे, म्हणजे यातील व्हिनेगरचा आंबटपणा संपूर्ण निघून गेला आहे. आता जे आपण पनीर बनवून घेतलेलं आहे ते पुन्हा एकदा एका कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे. सोबतच यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढी साखर घालायची आहे. तुम्ही घेतलेला आंबा कितपत गोड आहे त्यानुसार थोडीशी साखरेचं प्रमाण वाढवू शकता. म्हणजे अर्धा कपाच्या ऐवजी पाऊण कप घेऊ शकता. त्यानंतर ह्यामध्ये 1 कप भरून आंब्याचा गर घालायचा आहे. आंबे स्वच्छ धुवून त्याची सालं काढून त्याचा फक्त गर मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचा आहे, दूध पाणी काहीही न घालता. आता या पनीर बरोबर साखर आणि आंब्याचा रस आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. अगदी या पनीरमधल्या गुठळ्या मोडेपर्यंत आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. जसजशी साखर विरघळत जाईल तसं हे मिश्रण थोडंसं पातळसर दिसायला लागेल. पुढच्या काही मिनिटातच तुम्ही इथे बघू शकता किती मस्त ह्याला टेक्स्चर आलं आहे. पूर्ण पनीरमधल्या गुठळ्या मी मोडून घेतल्या आहेत आणि साखर सुद्धा विरघळली गेली आहे. आता गॅसची आच आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि ह्यामध्ये 2 चमचे भरून साजूक तूप घालायचं आहे. यामुळे कलाकंदाला एक छान स्वाद सुद्धा येतो आणि एक प्रकारची चमक सुद्धा येते. सोबतच इथे 2 चमचे भरून मी कंडेन्स मिल्क घालणार आहे. माझ्याकडे मिल्कमेड होतं त्यामुळे मी वापरत आहे. पण तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर त्याऐवजी 2 चमचे भरून मिल्क पावडर घालू शकता. कंडेन्स मिल्क किंवा मिल्क पावडर का घालायची तर अगदी दुकानातल्या कलाकंदसारखा स्वाद येण्यासाठी आपल्याला हे वापरायचं आहे. दोन्हीपैकी काहीही नसेल तर नाही घातलं तरी देखील चालेल, तितकाच सुंदर कलाकंद होतो. आता फक्त आपल्याला हे सर्व पदार्थ एकजीव करून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता खूप आता पातळसर आहे तर ती घट्ट होईपर्यंत आणि ह्याला तूप सुटेपर्यंत आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. गॅसची आच मंदच ठेवायची आहे. जर गॅसची आच तुम्ही मोठी ठेवली तर इथे बघू शकता असे त्याला बुडबुडे यायला सुरुवात होते आणि मिश्रण अंगावर उडू शकतं. त्यामुळे गॅसची आच मंदच ठेवायची आहे आणि सतत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जर हात थांबवला तर खाली लागण्याची शक्यता असते आणि करपू शकतं मिश्रण. त्यामुळे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. पुढच्या काही मिनिटातच तुम्ही बघू शकता मिश्रण कसं दाटसर झालं आहे, परंतु अजूनही पातळसर आहे. त्यामुळे आणखीन 2 मिनिटं हे मी शिजवून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता मिश्रण कसं आणखीन दाटसर झालं आहे. मगाशी पळीवरून सहज पडत होतं, आता पळीवरून पडायला वेळ लागतोय. एवढं दाटसर झालं की लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. हा कलाकंद आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालायची आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे.
आता हा कलाकंद थापण्यासाठी इथे मी माझ्याकडे बेकिंग ट्रे होता तो घेतला आहे. त्यामध्ये बटर पेपर लावून घेतला आहे आणि साजूक तूपसुद्धा लावून घेतलं आहे. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर फक्त ट्रेला तुम्ही साजूक तूप लावून घेतलं तरी चालेल किंवा एखाद्या ताटामध्ये हे थापलं तरी देखील चालेल. आता आपण जे तयार केलेलं कलाकंदचं मिश्रण आहे ते यामध्ये घालायचं आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता कशी दाटसर आहे. एवढंच आपल्याला दाटसर ठेवायचं आहे म्हणजे कलाकंदची वडी व्यवस्थित सेट होते. आता एखाद्या तूप लावलेल्या पळीने हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे. आता हा आंब्याचा कलाकंद आणखीन सुंदर दिसण्यासाठी यावरून मी पिस्त्याचे काप लावून घेणार आहे आणि थोडेसे केशरच्या काड्या सुद्धा घालणार आहे. हा कलाकंद आणखीन सुंदर दिसण्यासाठी आणि दुकानासारखा दिसण्यासाठी माझ्याकडे इथे चांदीचा वर्क आहे तो सुद्धा मी वरून लावून घेणार आहे. आणि कलाकंद हा आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे. आता फार गरम आहे, रूम टेम्परेचरलाच आपल्याला गार करून घ्यायचा आहे. एकदा थोडासा गार झाला की थोडा वेळ फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. इथे कलाकंद पूर्णपणे गार झाला आहे, व्यवस्थित सेट झाला आहे. आता एका प्लेटमध्ये तो आपण काढून घेऊयात. आता एका सुरीच्या मदतीने हव्या त्या आकारामध्ये आणि छोट्या मोठ्या वड्या तुम्ही कापू शकता. बघू शकता टेक्स्चर किती सुंदर आलं आहे, अगदी दाणेदार, जसं दुकानात असतं अगदी तसंच. हा आंब्याचा कलाकंद मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. बघू शकता आतून सुद्धा किती मस्त दाणेदार झाला आहे, तोंडात टाकताच विरघळणारा. तुम्ही सुद्धा करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा. आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. विशेष म्हणजे हा कलाकंद तुम्ही उपवासाला देखील खाऊ शकता. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह. धन्यवाद.